अमरावती जिले में दिव्यांगों ने जिलाधिकारी कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया और मांग की कि उनका लंबित मानदेय तुरंत उनके खातों में जमा किया जाए। और दिव्यांगों ने योजनाओं और रियायतों में हो रही लापरवाही को लेकर अधिकारियों पर आरोप लगाए हैं। अमरावती जिले में दिव्यांगों ने जनता दल सामाजिक संगठन के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय तक मोर्चा निकाला और विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि केंद्र और राज्य सरकार द्वारा शुरू की गई योजनाओं के बावजूद उनका मानदेय पिछले 3-4 महीनों से लंबित है। इससे दिव्यांगों को योजनाओं का लाभ नहीं मिल रहा है। प्रदर्शनकारियों ने ये भी कहा कि कुछ अधिकारियों और कर्मचारियों की लापरवाही के कारण उन्हें इन रियायतों से वंचित रहना पड़ा है। इस दौरान दिव्यांगों ने जोरदार नारेबाजी की और अपनी मांगे रखी। उन्होंने कहा कि संजय गांधी निराधार योजना का मानदेय तुरंत उनके खातों में जमा किया जाए और मानदेय को बढ़ाकर 6000 प्रति माह किया जाए। इसके अलावा उन्होंने राज्य सरकार द्वारा शुरू की गई डीबीटी व्यवस्था को रद्द करने की मांग की। आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे। यामध्ये 13 प्रकारच्या मागण्या आहेत। त्या पूर्ण 13 मागण्या अपंगाच्या हिताच्याच आहे आणि अपंगाच्या हिताचे असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली 3-4 महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगाच्या खात्यात जमा झालेले नाही आहे। ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ते डीबीटी प्रणाली जे राज्य शासनाने चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन राहिला। त्यामध्ये त्रास म्हणजे असा का त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा थंब लागत नाही आहे। त्यामुळे डीबीटीची प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना घरकुल विनाअट देण्यात यावे। प्रत्येक जागी कसं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नियमीय अटी लावलेल्या आहे त्याप्रमाणे ते घरकुल विनाअट देण्यात यावा आणि अंत्योदय योजनेमध्ये विनाअट समाविष्ट करण्यात यावे। आणि जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बोगस कर्मचारी जे बोगस प्रमाणपत्र बनवून अपंगाचा लाभ घेतला आहे त्यांनी नोकरीचा लाभ घेतला आहे त्यांच्या अपंगाची व्यक्तिशः पुन्हा पडताळणी करण्यात यावी। यासाठी आज आम्ही अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीनं महामोर्चाचे आयोजन केले आहे। जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जे आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र करू। आज आम्ही शांततेनं मोर्चा आणला आहे आणि शांततेनं चर्चा करू। जर या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जेवढेही लोक आहेत तेवढे आत्मदानाचा इशारा देऊ। उद्या पालकमंत्री अमरावतीत आहेत आम्ही त्यांनाही या विषयावर चर्चा करू त्यांनाही निवेदन देऊ। त्यांना सविस्तर आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना निवेदन देऊ। त्याच्यावर जर ते नाही करणार त्याच्यावरही त्यांनी जर नाही केले आमच्या मागण्या मंजूर तर मग आम्ही मंत्रालयावर जाऊ। आम्ही मंत्रालयावर डायरेक्ट आत्मदान आंदोलन लावू। तिथून आम्ही आमच्या मागण्या मंजूर करून आणू।